टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे लाडके देवभाऊंच या विचार मंचावरती आगमन होत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आपण सर्वजण जागेवरती उभं राहून टाळ्या वाजल्या पाहिजे. दोन्ही हात उंचावून भारत माता की. मान्यवर विनंती करतो आपण प्रतिभा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्री गणेश करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. आपण सर्वजण एकदा मोठ्यानं आवाज देऊयात. बोलो भारत माता की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पुन्हा एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात. हा दीप आणि या दीपाचा प्रकाश आपल्या प्रभागात शाश्वत विकासामुळे कायम तेवत राहो अशाच शुभेच्छा या निमित्तानं आपण आपल्या सर्वच अधिकृत उमेदवारांना देऊयात. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण आपला हात उंचावून आदरणीय साहेबांना अभिवादन करूयात. त्यांचं आपल्या शहरामध्ये स्वागत करूयात. सर्वांचे हात वरती. बोल भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं प्रथमतः आमच्या आकुर्डी नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या फलस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली मॉनिटर बंद आहे. राणे साहेब मॉनिटर. फलस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे. प्रथमतः आदरणीय साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करतो आदरणीय जिल्हा प्रमुख शत्रुघ्न बाप्पू काटे, सन्मान्य आमदार महेश दादा लांडगे, सन्मान्य आमदार शंकर भाऊ जगताप, सन्मान्य आमदार अमितजी गोरखे, सन्मान्य आमदार उमाताई खापरे या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देवाभाऊंचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून मुख्यमंत्री महोदयांचं आपण स्वागत करूयात. आणि वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे त्याचबरोबरीने हा सन्मान देण्यासाठी गिरीशजी कुटे, गुलाबजी कुटे आपण व्यासपीठावरती यायचंय. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. वारकरी परंपरेची विना देऊन साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 14, 15, 10, 19, 20, 21, 30 या प्रभागाच्या वतीनं संयुक्त सन्मान आदरणीय साहेबांचा होतोय. प्रभाग क्रमांक 15 भव्य असा पुष्प या ठिकाणी साहेबांचा सन्मान. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करूयात. आणि कायम तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवले परिस्थिती जेवढी बिकट आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ तेवढेच तिकट. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही आणि या राज्याला लाभलेले तुमचे आमचे लाडके मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. देवाभाऊंचं पुन्हा एकदा आपण या शहरामध्ये स्वागत करूयात. यानंतर प्रभाग क्रमांक 10, 14, 15 या सर्वांच्या वतीनं संयुक्तरित्या सन्मान साहेबांचा आपण या ठिकाणी करतोय. यानंतर अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाची प्रस्तावना होईल. त्याआधी बिनविरोध नगरसेवक जे निवडून आले ते आदरणीय रविभाऊ लांडगे आणि सुप्रियाताई सानगोडे यांना आपण मी पुढे यावं असं निमंत्रित करतो. साहेबांच्या शुभ हस्ते आपलं कौतुक, आपला सन्मान होतोय. क्रमांक 10च्या वतीनं हा सन्मान होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अर्थातच युवकांचा बुलंद आवाज म्हणून प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा अनुदादा मोरे यांच्या वतीनं देखील आदरणीय साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. यानंतर विनंती करतो बिनविरोध नगरसेवक सुप्रियाताई आणि आदरणीय रविभाऊ आपण पुढे यायचंय. आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना लोकप्रिय आमदार युथ आयकॉन अमितजी गोरखे विनंती राहील आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करायची.
संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर संत श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपलं सहर्ष स्वागत. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमदार, सर्वच आमचे या भागातील उमेदवार, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 10 या भागातील सर्वच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 21. खरं तर आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो की तुकाराम महाराजांची पालखी ज्या वेळेस देहूतनं निघते आणि देहूतनं निघाल्यानंतर पहिल्या विसाव्याचं स्थान हे आकुर्डी आहे आणि याच बाजूच्या असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची निघालेली पालखी या ठिकाणी थांबते आणि त्याच स्थळी आज आपण ही भव्य अशी सभा घेतली आहे. मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेल, आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झाली आहेत. त्यातलं महत्वाचं या भागातलं काम म्हणजे 12.5% परतावा मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय देवाभाऊ यांनी केलंय. त्याचबरोबर मेट्रो निगडीपर्यंत आणण्याचं काम असेल, पोलीस आयुक्तालय 180 करोड रुपयाचा अधिक निधी देण्याचं काम असेल, 70 एकर जागेत IIM पिंपरी चिंचवड शहरात आणण्याचं काम असेल, YCM सारख्या दवाखान्याला आज PG इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता देण्याचं काम असेल. महाराष्ट्रात एकमेव आपली महानगरपालिका आहे जिथं दिव्यांग भवन चालतं आणि 2000 रुपये पेन्शन दर महिन्याला दिली जाते. हे पण माननीय देवाभाऊंच्या माध्यमातून झालं. त्यामुळे मला अत्यंत आनंद आहे. आज या ठिकाणच्या विरोधकांची जमीन पायाखालची सरकलेली आहे. त्यामुळे आमच्या असलेल्या या भागातील नेत्यांवर कडाडून विरोध होतोय, वेगवेगळे खोटे आरोप केले जातात, पण या आरोपांना उत्तर माननीय देवाभाऊ आज देतीलच. पण मी आपल्याला आश्वासित करतो, आज माननीय अध्यक्ष शत्रुघ्नजी बापू काटे, माननीय आमदार महेश लांडगे, माननीय आमदार शंकरजी जगताप, उमाताई खापरे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जे या भागात काम झाले त्यामध्ये नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला या महापालिकेत भारतीय जनता पार्टी RPI आठवले गटाचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही आणि 100 पार नक्की करू. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता माननीय देवाभाऊंचं पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते जाहीरनामाचं प्रकाशन आपण बिनविरोध नगरसेवक आदरणीय रविभाऊ लांडगे आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी सुप्रियाताई सानगुडे आपण पुढे यायचंय. आदरणीय देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये विजयाचं खातं आपण उघडलंय. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आपले बिनविरोध नगरसेवक आदरणीय सुप्रियाताई सानगुडे यांचा सन्मान होतोय. आम्ही फक्त लाडक्या बहीण म्हणत नाही, तिला आत्मनिर्भरही करतो आणि बिनविरोध सुद्धा. यानंतर रविभाऊ लांडगे आपला सन्मान या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण. समोरचे कॅमेरामॅन आता खुर्च्यांवरती बसून घ्या, मागच्यानं दिसत नाहीये. यानंतर जाहीरनाम्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय. जाहीरनाम्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून आणि हा जाहीरनामा तयार करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले अशा आदरणीय युवा आमदार गोरखे, अमोल देशपांडे, राजूभाऊ दुर्गे या सर्वांचं देखील मी या निमित्तानं मनापासून कौतुक करतो. गुलाबजी कुठे, गिरीजी कुठे, कैलासजी कुठे, पटकन स्टेजवरती या विदिन सेकंड. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊयात. यानंतर या ठिकाणी आमदार उमाताई खापरे आपणास विनंती आहे आपण सर्वांना संबोधित करायचे. व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे मुख्यमंत्री तसेच आमच्या लाडक्या बहिणींच्या मनातले देवाभाऊ, आज आपलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच दमदार आमदार आमचे महेशदादा लांडगे असतील, शंकरभाऊ जगताप असतील, अमितजी गोरखे असतील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व उमेदवार
त्या सर्वांसाठी आपण पाठिंबा द्यावा यासाठी ही सभा घेतलेली आहे। आज विठ्ठलाच्या दारी ही सभा होत आहे। पालखी ज्या ठिकाणी उतरते त्या पालखीच्या ठिकाणी आज ही सभा होत आहे। आज वारकऱ्यांसाठी जी गरज आहे वारकऱ्यांची आणि वारकऱ्यांच्या पाठीशी पण उभा राहणारा आपला देवाभाऊ या ठिकाणी आज आलेले आहेत। देवाभाऊंच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि ते निश्चितच पुढे सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून असेल, माननीय देवाभाऊंच्या माध्यमातून असेल, या शहरावरती जो काही विकास करायचा आहे त्या विकासाची गंगा आणायची असेल तर महापौर हा पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे। म्हणून आपण सर्वांनी जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेत त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून आणा हे सांगते। आपल्याला देवाभाऊंना ऐकायचंय त्यामुळे मी इथेच थांबते। पुन्हा एकदा माझं म्हणणं आपल्याला आहे 15 तारखेला कमळाच्या पुढचं बटन दाबून भरघोस मत देऊन आपण सर्व उमेदवारांना विजयी करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि यानंतर विनंती करतो छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वोच्च पुतळा ज्या व्यक्तिमत्वानं आमच्या पिंपरी चिंचवडच्या नगरीत उभा केला, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात। भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पैलवान महेश दादा लांडगे बोलतायत, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार। आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू, आमचे सहकारी आदरणीय आमदार शंकर शेठ, आमदार अमितजी गोरखे, आमच्या उमाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले अनुप मोरे, राजेशजी पिल्ले, आमचे खाडे सर, उपस्थित सगळे उमेदवार, राहुल कलाटे, सगळे उमेदवार उपस्थित, सर्व माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना, आज आपण सगळेजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या देवाभाऊंना ऐकणार आहोत। मी तर आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असतो किंवा मी येत जात असतो इथे या ठिकाणी। आपले या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017 मध्ये आपण जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण बहुमतानं या ठिकाणी महानगरपालिका ताब्यात दिली आणि त्याच्यानंतर जे काही विकास कामं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाली ती सर्व काही करण्यासाठी पूर्ण ताकद किंवा पूर्ण शक्ती ही आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांची आहे। अनेक प्रकल्प आपल्याला करायचे आहेत, अनेक प्रकल्पासंदर्भामध्ये आपल्याशी प्रत्येक वेळेस आमचा आता जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आहे, पण भाऊंना विशेष करून मी काही याच्या संदर्भामध्ये काही मागणी या निमित्तानं करतो। भाऊ काही या परिसरामध्ये प्राधिकरण एरिया आहे, प्राधिकरणाला लागून काही आमचा चाळीचा एरिया, जुना गावाचा एरिया, असा हा परिसर किंवा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक रेड झोन जो हा महत्वाचा प्रश्न आहे भाऊ, त्या रेड झोनच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल भाऊ, हे फार गरजेचं आहे भाऊ। याच्यावर अनेक वेळा राजकारण झालं पण त्याच्यात कुणी लक्ष घाललं नाही आणि आपल्याला मला माहिती आहे आपण एकदा त्याच्या संदर्भामध्ये पर्रिकर साहेब असताना पूर्ण निर्णयावर पण पोहोचलो होतो, पण आपलं दुर्दैव ते आपल्यात नाही राहिले, पण भाऊ आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि मला विश्वास आहे भाऊ, या पिंपरी चिंचवडकरांना विश्वास आहे की जे पण आजपर्यंत प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्याची ताकद ते फक्त आपल्यामध्ये आहे भाऊ, बाकी कुणामध्ये नाही भाऊ। या परिसरामध्ये आपण जवळजवळ प्राधिकरणाच्या सेक्टर नंबर 1 पासून सेक्टर नंबर 42 पर्यंत, सेक्टर नंबर 1 पासून सेक्टर नंबर 42 पर्यंत भाऊ आपण फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला भाऊ आणि सगळ्या प्रॉपर्टी आपण फ्री होल्ड केल्या भाऊ। म्हणजे या परिसरामध्ये जेवढ्या पण प्राधिकरणाने विकसित केलेल्या प्रॉपर्टी असतील, आमच्या भूमिपुत्रांना 12.5% मिळण्याचा परतावा जो मिळाला होता 86 नंतरचा, त्याच्यावर झालेल्या बिल्डिंग असतील किंवा अलॉटमेंट मध्ये गेलेले प्लॉट असतील भाऊ, ते सगळे फ्री होल्ड करण्याचा निर्णय आपण सभागृहामध्ये घेतला आणि त्या संदर्भात सुद्धा आपण पॉझिटिव्ह भूमिका घेतली। तर या शहरातल्या 98,000 ज्या काही मालमत्ता आहेत त्या फ्री होल्ड झालेल्या आहेत, त्यातला अर्धा विषय भाऊ आपल्याकडे राहिलेला आहे, तो अर्धा पूर्ण करण्याची विनंती या निमित्तानं करतो
भाऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे गाव आहे आकुर्डी, निगडी, इकडे चिंचवड, रावेत हा जो परिसर आहे भाऊ, ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला. एक ऐतिहासिक निर्णय 1972ला या आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा प्राधिकरणामध्ये गेल्या होत्या भाऊ. ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतलाय भाऊ. 1972ला ज्या जागा गेल्या भाऊ, त्याच्यानंतर अनेक राज्यकर्ते आले, अनेक या ठिकाणी येऊन त्यांनी फार आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना वचनं दिली, विश्वास दिला, शब्द दिला, ग्वाही दिली. प्रत्येक ठिकाणी इथे येऊन त्यांनी बोलले की आम्ही 12.5% परतावा देऊ. या स्थानिक भूमिपुत्रांनी, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक आंदोलनं केली भाऊ, पण तो ऐतिहासिक निर्णय आपण घेतला 52 वर्षानंतर भाऊ या लोकांना 12.5% परतावा द्यायची पूर्ण आपण त्या ठिकाणी हे दिला आणि आपण त्यांना मिळून दिला भाऊ. अशा प्रकारची आपण या परिसरातल्या नागरिकांना मदत केली आहे भाऊ. दुसरा एक महत्वाचा विषय इथं आहे, पलीकडे सगळा प्राधिकरणाचा सेक्टर आहे भाऊ. काही लोक SRAच्या स्कीम करतात भाऊ, काही लोक SRAच्या स्कीम करतात आणि ते SRA जसं काय म्हणजे त्या SRA मध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते गृह प्रकल्प ह्यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घरं देणार नाही, अमुक देणार नाही, तमुक देणार नाही, आम्हाला मतदान नाही केलं तर. आणि इथला एक आहे या आजूबाजू याच परिसरातला एक आहे नेता, त्याला लय थोडस हे आहे की मी SRAचा बाप आहे, मी SRAचा बाप आहे, मी त्या SRA मध्ये जी घरं देईल तीच लोकांना भेटतील. आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलंय, ते पण आज जाहीरपणे सांगतो भाऊ. प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे, त्याच्या बाजूला त्यांनी SRA स्कीम चालू केली, जिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती न सांभाळता, तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केलंय. साहेब हा SRAचा स्वतःला बाप समजतो ना, याला एकदा आपल्याला जागे व्हावं लागेल भाऊ. हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना यांना याचा माज आहे, या SRA मध्ये काम करतात त्याचा माज आहे भाऊ. या लोकांनी काय केलंय, जिथं SRA स्कीम केल्या तिथल्या लोकांचे खातेदार, त्यांच्याकडे यादी आहे, त्या लोकांना सांगतात मतदान आम्हाला करा. त्यात परत यांची काही 400-500 लोक मध्ये घातलेत, त्या लोकांना आवर्जून याच्यातली लोक त्याच्यामध्ये आहेत आणि ते SRA मध्ये सुद्धा भाऊ आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. अशी एक विनंती या निमित्तानं राहीन भाऊ. भरपूर काही सांगण्यासारखं आहे भाऊ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 15 ऑगस्ट 2018ला या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय मंजूर करण्याची इतिहास हा तुम्ही केला भाऊ. या शहरामध्ये त्याचं आयुक्तालय निर्माण करायचा इतिहास तुम्ही केला भाऊ. 1982 पासून पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या वकिलांना विचारा भाऊ, सगळे जे वकील म्हणून काम करतात या शहरामध्ये, त्या शहरातल्या प्रत्येक वकिलाला माहिती आहे या शहरामध्ये जे कोर्ट होतं ते भाड्याच्या जागेत होतं भाऊ. त्यांना स्वतःची वास्तू आणि इतकी सुंदर वास्तू तयार करण्याचं धाडस भाऊ तुम्ही केलं. अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ. या परिसरामध्ये जी लोक आज आपल्या विचारधारेच्या विरुद्ध उभे राहतात भाऊ, त्यांच्या पण मतदारांचं, त्यांचं स्वतःचं शास्तीकर भाऊ तुम्ही माफ केलाय, त्या लोकांचं शास्तीकर तुम्ही माफ केला भाऊ. समाविष्ट गावं, जी समाविष्ट गावं 1997 पासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली, या पिंपरी चिंचवड शहराकडे एक अपेक्षेने आले की आमचा पण विकास या शहरांसारखा होईल. पण भाऊ 30 वर्ष झालं या लोकांना कुठलाही विकास झाला नाही. या 30 वर्षामध्ये फक्त इथे येणाऱ्या राज्यकर्त्यांनी चुकीचा शब्द आणि फक्त आत्मघात केला त्यांचा आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं. अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ. आता फक्त भाऊ मी फक्त कामाचीच आपल्याकडनं मागणी मागत असताना अजून एक मागतो भाऊ. रेड झोन मध्ये आणि ब्ल्यू लाईन मध्ये भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये आहे भाऊ. तिथली भूमिपुत्र आम्हाला जागा द्यायला तयार आहेत, पण तो आपण मध्यंतरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती, आपण ते मान्य पण केलेली आहे. त्यांचा जर आपण रेडी रेकनर किंवा त्यांचा जो पण काय परतावा आहे तो जर योग्य मोबदला दिला तर तो पण भाऊ त्या निमित्तानं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल, भूसंपादन त्यांच्याकडनं करता येईल भाऊ. अनेक लोकसंख्या म्हणजे या शहराची लोकसंख्या आपण सांगितल्यानुसार मी परवा माझ्या स्वतःच्या एका प्रेसमध्ये मी बोललो होतो भाऊ. हे शहर इतकं वेगानं आणि विकसित होत आहे भाऊ. या शहराची 2031 ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवली तर 50 लाख लोकसंख्या होईल आणि 2041 ची ठेवली तर भाऊ 1 कोटी लोकसंख्या होईल. तर भाऊ या सगळ्यांसाठी जी वाढणारी लोकसंख्या आहे, तुमचे जे विजन आहे त्या विजनच्या अनुषंगानं या शहरामध्ये आम्हाला अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे की हे शहर पुढे वाढत असताना पुढे येणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पुढे येणाऱ्या ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत, त्या समस्या संदर्भामध्ये आम्हाला त्यातनं मार्ग काढायचा आहे भाऊ. मी या ठिकाणी व्यासपीठावर पुन्हा आरोप करायला उभा नाही राहिलेलो भाऊ.
मला जे काय आरोप करायचे, माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं, ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, चुकीचा बेस नसलेले आरोप केले, त्यांना मी योग्य प्रकारे मागच्या 2 दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. भाऊ, पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्याला या माध्यमातून, आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये? भाऊ, आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का? त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला, महेश तू मागं थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं. भाऊ, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ आहेत विधानसभेचे, त्याचे 5 मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते, फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता. भाऊ, तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला 5 मतदारसंघामध्ये मागे आहे, फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे. भाऊ, ही विचारधारा आपण सगळ्यांनी दिली. आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक आहोत भाऊ, तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक आहोत भाऊ. पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ, चुकीच्या अफवा पसरल्या. 25, 30 वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे. माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ. ते आज राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ. मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही, पण माझ्यावर सारखं शिंतोडे उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं. आणि भाऊ, एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमते, केंद्रामध्ये नेत्यांशी जमते आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ. तर आज मला या निमित्ताने सांगायचंय भाऊ, स्पष्ट कळले पाहिजे पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना कळालं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून तर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पुरवण्याचं काम माझ्या बरोबर माझ्यावर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं भाऊ तुमच्यामुळे आमची ती जबाबदारी आहे. या निमित्ताने एवढंच सांगतो, जास्त नाही बोलत, पण येणाऱ्या 16 तारखेला भाऊ तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विश्वास देतो, या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यानंतर चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकर भाऊ जगताप आपल्या सर्वांना संबोधित करत आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांची सावली आणि अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यांचं आगमन झालं असे आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ आणि महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मंचकावर उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक 14, 10 त्याचप्रमाणे 15 आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उपस्थित सर्व जनता जनार्दन मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो. मंचकावर सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, कारण आपल्याला सगळ्यांना आपले लाडके देवाभाऊ यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. भाऊ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जेव्हा सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर ह्या उद्योग नगरीचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि आज जो माननीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो 2047ला विकसित भारत घडवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याचं किंवा त्या हाकेला साथ देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलंय आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही. या उक्तीप्रमाणे मी भाऊ तुम्हाला एक आश्वासित करतो की पिंपरी चिंचवड सुद्धा आता थांबणार नाही आणि पिंपरी चिंचवड हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जे आता औद्योगिक नगरीचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर केलं, आता स्मार्ट सिटीचं आपल्याला मेट्रो सिटीमध्ये रूपांतर करायचं असेल तर येणाऱ्या 15 तारखेला सर्व मतदार राजा बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टी आणि RPIचे जे अधिकृत उमेदवार आहेत या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज भाऊ फक्त आपल्याकडे 2च गोष्टींबद्दल मागणी करतो की आता जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्वलंत प्रश्न आहे तो ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा भाऊ. आणि जिथे आमच्या अधिकृत बिल्डिंग आहेत, विशेष करून चिंचवड विधानसभेमध्ये ज्या काही अधिकृत बिल्डिंग आहेत त्या पूर्वी अधिकृत होत्या पण आता त्या ब्ल्यू लाईन मध्ये आलेल्या आहेत, तो प्रश्न सोडवणं आज काळाची गरज आहे भाऊ. त्याचप्रमाणे प्राधिकरणाच्या हद्दीमधील जे काही आमचे रहिवासी आहेत, थेरगाव परिसर असेल, काळेवाडी असेल, त्याचप्रमाणे प्राधिकरणातल्या या निगडी प्राधिकरण भागात असेल, मोशी भागात असेल, रावेत भागात असेल, अशा
भागातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड हे आपण लवकरात लवकर करून द्यावं, जेणेकरून आपली ही इथली जनता जी आहे त्या जनतेला निश्चितच आपल्याबद्दल शाश्वती आहे. कारण 1000 पर्यंतचं 1000 चौरस फुटापर्यंतचं अधिकृत घर करण्याचं काम हे देवाभाऊ आपण केलेलं आहे. शास्तीकर माप हा आपणच केलेला आहे. त्यामुळे आम्हाला शाश्वती आहे, गॅरंटी आहे की या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम सुद्धा आपणच करू. एवढीच मी आपल्याला या सभेच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आणि सर्व अधिकृत उमेदवारांच्या वतीने आपलं जाहीर आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. हॅलो. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रो धावली, शहर स्मार्ट झालं, या मागचं नाव टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून शहराच्या वतीने प्रथमतः साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वडार समाजाच्या वतीनं पाठिंबा जाहीर झालाय, त्यांचं मनपूर्वक आभार. इंदिरानगर व्यापारी आघाडी आपलं मनपूर्वक आभार. यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलत आहेत. टाळ्या वाजवूया जोरदार पुन्हा एकदा. अरे बाबा, स्वच्छ भारत मिशन वाले आपण आता कचरा नको करू, इथे बंद करते. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या शहरातील भोसरी भागाचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे, आपले चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप, आपल्या पिंपरीमधील विधान परिषदेचे आमदार द्वय उमाताई खापरे, अमितजी गोरखे, आपले अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, मोरेश्वर शेडगे, राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, अनुप मोरे, राहुल कलाटे, या ठिकाणी उपस्थित सर्व आपले उमेदवार व प्रभाग 14 मध्ये कैलास कुटे, मिनल यादव, ऐश्वर्या बाबर, प्रसाद शेट्टी, प्रभाग 15 मध्ये राजू मिसाळ, शैलजाताई मोरे, अमित गावडे, शर्मिलाताई बाबर, प्रभाग 10 मध्ये अनुराधाताई गोरखे, कुशाग्र कदम, तुषार हिंगे, प्रभाग 19 मध्ये मधुरा शिंदे, जयश्री गावडे, शीतल उर्फ विजय शिंदे, मंदार देशपांडे, प्रभाग 20 मध्ये संदीप बागडे, रश्मी लांडे, सुजाता पलांडे, सतीश नागरगोजे, प्रभाग 21 मध्ये मोनिका निकाळजे, गणेश ढाकणे, उषा वाघेरे, नाडिक पंजाबी, प्रभाग 30 मध्ये चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंडे, प्रतिभा जवळकर, संजय काटे, या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता, आपलं दर्शन घेण्याकरता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी उपस्थित आहे. खरं म्हणजे हे जे शहर आहे हे महाराष्ट्रातलं अतिशय वेगाने विकसित होणारं शहर आहे. एकेकाळी कष्टकऱ्यांची नगरी म्हणून हे शहर या ठिकाणी तयार झालं आणि भूमिपुत्रांसोबत महाराष्ट्राच्या विविध भागातनं आलेले लोक या ठिकाणी कष्ट करत वसले आणि त्यातून हे पिंपरी चिंचवडचं शहर तयार झालं. पण आज आपण पाहू शकतो
एक प्रकारे या शहराला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न आपण केला. हे शहर बदललं पाहिजे याकरता जे प्रयत्न 2014 नंतर या ठिकाणी झाले आहेत ते आपण सगळ्यांनी निश्चितपणे पाहिले आहेत. आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे. जरा समजून घ्या दादा. ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका. तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा. समोरच्या लोकांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत. त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलं आहे की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही. आणि मला विश्वास आहे, ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील. आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो. या शहरामध्ये JNNRUM मधनं 13,000 घरांचं बांधकाम करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ 15 वर्ष हे बांधकाम रखडलं. 15 वर्षात या ठिकाणी 13,000 पैकी 6,700 घरं केवळ तयार झाले. काळ कोणाचा होता मी सांगणार नाही, सरकार आपल्या आधीच होतं की नाही, त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घरं होते. 6,700 घरं तयार झाले आणि त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण बोराडेवाडीला 1288 घरं केली, 4 होळीला 1442 घरं केली, आकुर्डीला 568 घरं केली, पिंपरीला 370 घरं केली, डुलगावला 1190 घरं केली. आणि कोणी जाऊन पाहू शकतं JNNRUM चे घरं आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, या दोन घराची तुलना केली, या दोन घरांच्या वेगाची तुलना केली तरी देखील जे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांना हे उत्तर आहे की तुमचा काळ काय होता, आमचा काळ काय आहे, हे या घरांच्या माध्यमातून देखील आपण दाखवू शकतो. खरं तर या महानगरपालिकेमध्ये गेल्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कारभार करण्याचा प्रयत्न केला. हे जे शहर आहे आपल्याला माहिती आहे की गावठाणाचा भाग आणि अर्बन अग्लोमरेशन असं मिळून तयार झालेलं शहर आहे. पण या शहरासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर पुढच्या काळामध्ये हा जो पुणे जिल्हा आहे, ज्या पद्धतीनं पुणे जिल्हा विकसित होतोय, हा पुणे जिल्हा एकीकडे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे, दुसरीकडे टेक्नॉलॉजीचं हब आहे आणि आता तिसरीकडे आम्ही याला GCCचं हब देखील करतो. आता भारतातले 25% GCC या पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहेत आणि या सगळ्या विस्तारामध्ये पुढच्या काळामध्ये पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही पिंपरी चिंचवडची होणार आहे. इतक्या वेगानं पिंपरी चिंचवडचा विस्तार होणार आहे आणि म्हणूनच सातत्याने आम्ही हा प्रयत्न केला की आपल्याला पिंपरी चिंचवड एक चांगलं शहर म्हणून कसं विकसित करता येईल
या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या संधी कशा तयार करता येतील. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं मी तर महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की आपल्या महानगरपालिकेने या ठिकाणी शाळांचा दर्जा आपण सुधारवला. आज आपण बघा की आपल्या या शाळांमधली गेल्या 3 वर्षाची जर आकडेवारी बघितली तर दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळेतले प्रवेश वाढले आहेत. महानगरपालिकेच्या शाळा गरिबांच्या, मध्यमवर्गीयांच्या शाळा आहेत. आपण इतर महानगरपालिकांमध्ये गेला तर त्या शाळा बंद होत आहेत. पण या ठिकाणी आता जवळपास 51,000 मुलं ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात, ज्यात 26,000 मुली आहेत आणि त्यांना रेनकोट असेल, बूट असेल, शालेय साहित्यासाठी डीबीटी असेल, पालकांना QR कोड आधारित व्हाउचर असतील. या सगळ्या देणारी महानगरपालिका कुठली असेल तर ती आपली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे. हे सांगताना मला आनंद वाटतो. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील दिव्यांग भवन असेल, नवीन दिशा टॉयलेट्स असतील, या ठिकाणी महिलांकरता सक्षमासारख्या योजना असतील, अनेक चांगल्या योजना या ठिकाणी तयार झाल्या आणि 130 महिलांकरता क्लस्टर, 130 क्लस्टर आपण तयार केले आणि त्यातनं जवळपास 10,000 पेक्षा जास्त महिलांचं प्रशिक्षण करून त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून रोजगारक्षम बनवण्याचं काम हे या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालंय. 7 स्लमला 0 वेस्ट स्लमचा दर्जा आपण त्या ठिकाणी दिला आहे. आणि खऱ्या अर्थानं मला हे सांगताना आनंद वाटतो, जे लोक विचारतात की पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही काय केलं, त्यांना मला सांगायचं आहे, भारत सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये मिलियन+ सिटीमध्ये महाराष्ट्रातली नंबर 1 सिटी पिंपरी चिंचवड आहे आणि देशातली ही 7वी नंबरचे शहर हे आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे. हे खऱ्या अर्थानं भाजपच्या सत्तेमध्ये आपण या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आज आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या पिंपरी चिंचवडमध्ये आपण कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली. आज आपला प्रयत्न असा आहे की पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये घनकचऱ्याचं 100% व्यवस्थापन झालं पाहिजे. आपली शहरं स्वच्छ झाली पाहिजेत. एक काळ होता आपण केवळ डम्पिंग करायचो. मागच्या काळामध्ये मी जेव्हा पिंपरी चिंचवडला यायचो त्यावेळी अनेक ठिकाणी आम्हाला तक्रार यायची, आमच्याकडचं डम्पयार्ड हटवा आणि ते दुसरीकडे घेऊन जा. अशा प्रकारे कधी मोशीतनं सांगायचे, कधी अजून कुठून सांगायचे. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता आपण हा प्रयत्न सुरू केला की डम्पिंगच करायचं नाही, कचऱ्यावर 100% प्रक्रिया झाली पाहिजे. आणि आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात की आता तो जमाना गेला जेव्हा कचरा तुमच्यावर बर्डन होतं. आता कचरा बर्डन नाही, आता कचरा ही तुमची संपत्ती आहे. त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्यातनं महानगरपालिकेला मालमत्ता तयार केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही ठरली ज्यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती करून दाखवली. आता कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% कचरा हा डंप न होता 27 मेगावॅट विजेची निर्मिती त्या कचऱ्यातनं आपण करणार आहोत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन एमिशन कमी होणार आहे. आणि एवढंच नाही तर पर्यावरणाचा विचार करत असताना ही पहिली महानगरपालिका आहे ज्यामध्ये आपण पर्यावरणाचा ऍक्शन प्लॅन तयार केला. तो ऍक्शन प्लॅन तयार करून त्यामध्ये 37 अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन्स हे आपण तयार केले आहेत की जे 37 इंटरव्हेन्शन ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यावेळी आपली जी हवा आहे, जी एअर क्वालिटी आहे, ती एअर क्वालिटी चांगली होईल. आणि आज आपलं जे त्या ठिकाणी CO2 एमिशन आहे, जे आपण कार्बन आपल्या हवेमध्ये सोडतोय, त्याच्यामध्ये 27% कमतरता आणण्याचं काम या महानगरपालिकेच्या इंटरव्हेन्शनने आपण करणार आहोत. त्यामुळे कचऱ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, वेगवेगळ्या प्रक्रियांचा उपयोग करून 100% आपण कचऱ्याची विल्हेवाट लावतो. आणि त्यानंतर जे जुने डम्पिंग डेपो आहेत, या सगळ्या डेपोची लँड ही त्या ठिकाणी बायोमायनिंग करून, कॅपिंग करून ती लँड चांगल्या कुठल्या तरी कामाकरता उपयोगी आणणार
अशा पद्धतीनं याचं प्लॅनिंग आपण केलं आहे. मला पूर्वी लोक मला विचारायचे की का बायो मायनिंग वगैरे खरंच होतं का, कॅपिंग होतं का. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही नागपूरमध्ये येऊन सिम्बायोसिस जी आपली पुण्याची आहे त्याचं एक मोठं कॅम्पस नागपूरमध्ये आहे. मी त्यांना सांगतो तुम्ही कॅम्पस ते येऊन बघा. ते जे कॅम्पस आहे ते नागपूरचं डम्पयार्ड होतं आणि त्या डम्पयार्डला तिथे जाताना नाक बंद करून जावं लागायचं. तिथलं बायो मायनिंग आणि कॅपिंग केल्यानंतर आज त्या ठिकाणी सिम्बायोसिस झाली, त्याच्या बाजूला नरसिंहमुंजी झाली. जवळपास 50,000 विद्यार्थी त्या परिसरामध्ये आहे. वासही नाही आणि त्या ठिकाणी आता गार्डनही तयार झालंय. कोणाला वाटत नाही की या ठिकाणी डम्पिंग होतं. त्यामुळे आता या टेक्नॉलॉजीज उपयोगात आणून आपल्याला आपलं शहर हे सस्टेनेबल शहर करायचं आहे. पुढच्या काळामध्ये झिरो गार्बेज शहर आणि झिरो डम्पिंग शहर अशा पद्धतीनं या पिंपरी चिंचवडचा विकास हा आम्ही निश्चितपणे करून दाखवणार आहोत आणि त्या दृष्टीनं आपलं कार्य हे पुढे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आज आपण बघा या ठिकाणी युवा प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्या महानगरपालिकेने उभी केली आणि कौशल्य प्रशिक्षणाचे जे 4,000 विद्यार्थी दरवर्षी आपण त्यांना प्रशिक्षण देतो त्यातल्या 75% विद्यार्थ्यांच्या हाताला आता काम मिळत आहे, त्यांना रोजगार मिळतोय. हे देखील या ठिकाणी आपण केलाय आणि आता IIMचं कॅम्पसही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी आपण तयार करतोय. आरोग्याचा विचार केला तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या सरकारने आणि आपल्या महानगरपालिकेने केलेलं जे काम आहे हे देखील अभूतपूर्व आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नेत्र रुग्णालय आपण सुरू केलं. आता थेरगावमध्ये 100 खाटांचं कॅन्सर हॉस्पिटल तयार होत आहे. पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 7 हॉस्पिटल मिळून आतापर्यंत आपल्याकडे जवळपास या ठिकाणी 735 बेड्स होते. पिंपरी चिंचवडकरांकरता कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे 735 बेड या आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उपलब्ध होते. पण आता मात्र मोशीला जे सामान्य रुग्णालय आपण करतोय त्या एकट्या रुग्णालयामध्ये 700 बेड्स आपण त्या ठिकाणी क्रिएट करतो. म्हणजे या शहराकरता आता बेड्सची जी व्यवस्था आहे ती दुपटीने वाढती आहे आणि सगळ्या सुपर स्पेशालिटी आपण आणतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जे इलाज त्या ठिकाणी आणतो, सगळ्या मशिनरी आपण आणतो, सर्व इन्व्हेस्टिगेशन आपण आणतो. पुढच्या काळामध्ये आपण बघा आपण महाराष्ट्राच्या वतीनं मी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. त्या योजनेमध्ये आपण 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत केला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा काही अटी शर्ती होत्या, त्या अटी शर्ती देखील आपण काढून टाकल्या आणि आपण सांगितलं कुठलंही रेशन कार्ड असू द्या, कुठलंही कागद असू द्या, प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला. आणि मग लक्षात आलं की काही अशा प्रकारचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये 5 लाखात ऑपरेशन होत नाही, असे 10 आजार आम्ही शोधून काढले आणि या 10 आजाराकरता 5 लाखापासून 35 लाखापर्यंतचा इलाज आता आम्ही मोफत करतो आहोत. आणि पूर्वी 1200 आजारांचा इलाज करायचो, आता 2400 आजारांचा इलाज करतो. पण हा इलाज करत असताना आपण जरी मोफत इलाज केला तरी त्या प्रकारची व्यवस्था असली पाहिजे. आपण खासगी हॉस्पिटल प्राधिकृत केले, सरकारी प्राधिकृत केले, पण ती जर व्यवस्था नसेल तर हा इलाज कुठे होईल. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे खासगी सोबत सरकारी व्यवस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट, सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट, सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आणि सगळ्या प्रकारच्या सर्जरीज या झाल्या पाहिजेत. आणि ते आज या पिंपरी चिंचवडमध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपला शास्तीकराचा जो मुद्दा आहे हा मुद्दा इतके वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होता. इलेक्शन आलं की आपले नेते यायचे, शास्तीकर रद्द करू म्हणून सांगायचे, आश्वासन द्यायचे, पण कधी शास्तीकर रद्द झाला नाही. पण ज्यावेळी आमचे महेश दादा आणि लक्ष्मण भाऊ होते त्यावेळी ह्या माझ्याकडे आले आणि म्हणाले हा शास्तीकर आम्हाला रद्द करून हवाय. एक प्रकारे जिझिया करासारखा हा कर आमच्या पिंपरी चिंचवड वासियांवर लादलेला आहे
हा तुम्ही रद्द करा. पहिल्या टप्प्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटवर 1500 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटवर आपण तो रद्द केला. त्यानंतर काही दिवसांनी हे लोक पुन्हा आले, म्हणाले यांनी भागत नाही, तो सरसकट रद्द झाला पाहिजे. एका झटक्यामध्ये सरसकट 300 कोटी रुपयाचा शास्ती कर आम्ही रद्द करून टाकला. पिंपरी चिंचवडकरांकडनं जो जिजिया कर या ठिकाणी घेतला जात होता. आणि म्हणून मी जे सांगतो ना की आपल्याला कोणावर टीका करण्याची आवश्यकता नाही आहे दादा, आपण केलंय, केलेलंच फक्त आठवण करून द्यायची गरज आहे. हे आपण करून दाखवलंय. 12.5%चा या ठिकाणी जो प्रश्न आहे ते 12.5%च्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे किती वर्ष या ठिकाणी एक प्रकारे आंदोलन चाललं होतं. आता मला कैलाश कुठे सांगत होते 20 वर्ष हे आंदोलन चाललं होतं. मला आजही आठवतं की मी मंत्री नव्हतो, मी आमदार होतो, अध्यक्ष होतो. त्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आणि मी स्वतः त्या आंदोलनामध्ये खाडे साहेबांना माहिती आहे मोर्चामध्ये सम्मिलित झालो होतो. आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पण मागणी केली होती की 12.5% हे या ठिकाणी जी काही भूमिपुत्रांना परतावा आहे तो मिळाला पाहिजे. पण तेव्हाचं सरकार म्हणायचं की एकदा सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण 12.5%चा परतावा मिळू शकत नाही. पण जे त्यांना जमत नाही तेच करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही 12.5%चा परतावा करून दाखवला आणि त्याचा निर्णय देखील आपण घेतला. आणि म्हणून मी सांगतो की जे या ठिकाणी सामान्य माणसाला हवंय ते करणारे आपण लोक आहोत. फ्री होल्डचा प्रश्न देखील महत्वाचा होता. इतके वर्ष फ्री होल्डची मागणी होती. या ठिकाणी पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या जमिनी होत्या. या जमिनींना फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील हा भारतीय जनता पक्षानेच घेतला. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे रिफॉर्म्स आपण या ठिकाणी केले त्या रिफॉर्म्समुळे शास्ती कर रद्द करून देखील या महानगरपालिकेचं टॅक्सचं उत्पन्न 350 कोटी रुपयांनी वाढलं. त्या ठिकाणी टॅक्सेस नाही वाढवले. आपल्याला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 6,35,000 इमारतींवर टॅक्स होता. आणि ज्यावेळी नवीन पद्धतीनं सर्वे केला त्यावेळी असं लक्षात आलं की या ठिकाणी 6,35,000 नाही 8,54,000 इमारती आहेत. म्हणजे जवळपास 2-2.5 लाख अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज होत्या की ज्या होत्या पण त्या टॅक्सेस देत नव्हत्या. तिथे टॅक्सेस नव्हता. म्हणजे जो बिचारा टॅक्स देतोय त्याच्याचकडनं टॅक्स घ्यायचा आणि जो देत नाही त्याच्याकडनं घ्यायचा नाही. आपण रिफॉर्म केला, सांगितलं टॅक्सेस वाढवू नका. टॅक्सच्या नेटच्या बाहेर जे लोक आहेत त्यांनाही टॅक्सच्या नेटमध्ये आणा. त्यामुळे आवक वाढेल, टॅक्सेस वाढवण्याची आवश्यकता पडणार नाही, शास्ती लावण्याची आवश्यकता पडणार नाही. आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळपास या मोठ्या प्रमाणात 350 कोटी रुपयांनी आपण ही आवक वाढवली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज विकास कामं करण्याकरता या ठिकाणी आपल्याकडे पैसा आहे. आज ही गोष्ट देखील खरी आहे. रेड झोनचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. या संदर्भात मागच्या काळात एक बैठक आपण घेतली आहे. मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की सातत्याने पाठपुरावा करून या रेड झोनची फाईल आम्ही भरपूर पुढे नेलेली आहे. आणि मला हा विश्वास आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये रेड झोन बाबत काही ना काही सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा पिंपरी चिंचवड वासियांना आम्ही निश्चितपणे करून देऊ. पण त्यासोबत ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा विकास अडलाय, अडचणी झाल्या आहेत, लोक इल्लीगल ठरलेले आहेत. खरं म्हणजे हा जो ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे हा 2 गोष्टींमुळे तयार झाला. एक तर आपला जो नवीन युनिफाईड DCPR आहे त्या युनिफाईड DCPR मधल्या काही तरतुदी आहे की ज्या तरतुदींमुळे या ठिकाणी इथला विकास हा थांबलेला आहे. आणि दुसरं रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा जो विषय आहे हा कधीतरी 100 वर्षापूर्वीच्या 50 वर्षापूर्वीच्या गृहितिकांवर आधारित आहे. म्हणजे तेव्हाचे जे काही
आपले फ्लड्सचे जे काही मार्किंग आहेत त्याच्या आधारावर हा केलेला आहे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला, पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रातली जेवढी महानगरं आहेत आणि जिथे जिथे नद्या आहेत किंवा मोठे नाले आहेत अशा सगळ्या ठिकाणी नवीन पद्धतीनं सर्वे करून आम्ही ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन याचा नव्याने आखणी त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ही नव्याने आखणी करून आता आपल्याकडे फ्लड मिटिगेशन मेजर्स आहेत. आता जो भाग ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये असला, जसं कोल्हापूरला मी मागच्या काळामध्ये केलं, कोल्हापूरमध्ये जो काही अशा प्रकारचा भाग आहे त्या भागाकरता आम्ही नवीन DCPR तयार केला आणि गृहीत हे धरलं की समजा अशा प्रकारचा फ्लड आला तर कशा पद्धतीचं बांधकाम असलं पाहिजे, त्याचे नवीन नियम केले आणि ते नियम लोकांनी स्वीकारले आणि त्या ठिकाणी बांधकामाची सुरुवात झाली. तशाच पद्धतीनं आपल्या पिंपरी चिंचवडमध्येही ज्या भागामध्ये ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे तिथे आता आम्ही सॅटेलाइट इमेजरीचा वापर करतो, जिओस्पेशियल डेटाचा उपयोग करतो आहोत आणि फ्लड मिटिगेशन सिस्टीमचा वापर करतो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे आणि पुढच्या काळामध्ये DCPR मध्ये आपण युनिफाईड DCR मध्ये आपण बदल करणार आहोत की ज्या माध्यमातून इथला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पूर्णपणे सोडवण्याचं काम आपण करू. आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू केलेलं आहे. 54 किलोमीटरचं रोड नेटवर्क हे आणि विशेषतः DP रोड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी तयार करतो. आणि त्यासोबत आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या काळामध्ये आपण मेट्रो आणली, आता या मेट्रोचं जाळं वाढवायचं आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये अजून एक टप्पा मेट्रोचा आपल्याला करायचा आहे. तसं महामेट्रोच्या माध्यमातून 41 किलोमीटरचं नियोजन आम्ही आता केलेलं आहे. निगडीपासून चाकणपर्यंत जे रावेत, वाकड, नाशिक फाटा असा सगळा भाग जोडणार आहे. 10,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि त्या माध्यमातून दुसरी मेट्रो ही आपल्या पिंपरी चिंचवडला येणार आहे आणि त्यासोबत कनेक्टिव्हिटीची तिसरी मेट्रो येणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये एक चांगलं मेट्रोचं जाळं जसं पुण्याला तयार झालं तसं पिंपरी चिंचवडमध्ये देखील आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि निश्चितपणे जसं PCMC ते निगडी जी मेट्रो आहे 4.4 किलोमीटरची 910 कोटीची, तिचंही काम आपण करतोय. यासोबत आपल्याला माहिती आहे की आपल्याकडनं बाहेर जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर काही आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर्स तयार करतो. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्याला आपण नाशिक फाटा ते खेड असा एलिव्हेटेड कॉरिडॉर आपण तयार करतो. आणि यासोबत खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे फ्लायओव्हर्स काही आपण केले, काहीचं नियोजन आपण केलं. आपल्याला माहिती आहे डेअरी फार्म फ्लायओव्हर 62 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, त्याचं काम चाललंय. ज्यामुळे पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि लगतच्या भागात याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. बोपखेलचा पूल असेल की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा वेळ वाचलाय. रक्षक चौक सबवे असेल, यामुळे औंध आणि रावेत रस्ते वाहतूक सोपी झाली आहे. पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत, किबाळे, मामुर्डी, चिखली, चारोळी, डुळगाव आणि मोशी या ठिकाणी जवळपास 600 कोटी रुपयाचं रस्ते रुंदीकरणाचं काम हे आता प्रगती पथावर आहे, वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये आहे. आणि ते झाल्यानंतर इथला जो सगळा ट्रॅफिक आहे तो ट्रॅफिक देखील मोठ्या प्रमाणात स्मूथ होणार आहे. मुळा, इंद्रायणी आणि पवना या ज्या आपल्या नद्या आहेत या नद्यांच्याही संवर्धनाकरता 2300 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तयार केला आहे. आणि केंद्र सरकारच्या मदतीनं आमच्या या ज्या नद्या आहेत त्या निर्मल आणि अविरल करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये भामा आसखेडच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाणी आणलं. 100 MLD पाणी या ठिकाणी पोहोचलाय. दुसरा टप्पा आता आपण करतो. आणि पिंपरी चिंचवड वासियांना मी सांगू इच्छितो, आम्ही पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे हे शहर अत्यंत वेगानं वाढत आहे, त्यामुळे आता जे पाणी आहे ते आपल्याला पुरणार नाही. त्यामुळे पुढच्या 25 ते 30 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून पिंपरी चिंचवड करता पिण्याच्या पाण्याचं नियोजन आम्ही करतो आहोत, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये रोज नळ उघडल्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी हे या ठिकाणी आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे जलशुद्धीकरणाचे प्रकल्प आपण केले, आपण त्याबद्दल आता मी अधिक आपल्याला सांगत नाही. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी सांडपाणी आणि विशेषतः पुढचं म्हणजे पुढच्या 20 वर्षाचा विचार करून
इथलं जे गटारीचं पाणी आहे त्या पाण्यावर प्रक्रिया करणे, त्याच्याकरता भुयारी गटार योजना ज्या ठिकाणी नाही आहे त्या ठिकाणी त्याचा विस्तार करणे, असा 941 कोटीचा प्रोजेक्ट हा आपण तयार केलेला आहे. याचं कारण आहे, आपण बघा यापूर्वी इतके पैसे कधी सरकार देत नव्हतं, पण माननीय मोदीजींनी स्मार्ट सिटी आणि अमृत शहरांची योजना आणि सोबत स्वच्छ भारत योजना आणली. या योजनेमुळे आज हजारो कोटी रुपये आपल्याला मिळत आहेत. एकट्या महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये हे मोदीजींनी दिले आहेत आणि म्हणून पुढच्या काळातलं प्लॅनिंग हे देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे पिंपरी चिंचवड शहराचा हा विस्तार बघूनच मी ज्यावेळेस मागच्या काळात मुख्यमंत्री होतो त्यावेळी या शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आपण दिलं आणि आता त्या आयुक्तालयाचा आपण विस्तार करतो. त्या आयुक्तालयामध्ये आपण मोठ्या प्रमाणात नवीन पोलीस स्टेशन, नवीन पोलीसची भरती, नवीन पद, नवीन बिल्डिंग सगळं स्ट्रेंथनिंग करतो. कारण जे शहर वाढतं त्या शहराला सेफ सिटी मध्ये देखील आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेने शहरामध्ये फायबर ऑप्टिकचं एक पूर्ण जाळं तयार केलं. हे पहिलं शहर आहे की ज्यांनी स्वतःचं फायबर ऑप्टिक टाकून आता त्याचं कमर्शियलायझेशन देखील केलेलं आहे. टाकलेल्या फायबर ऑप्टिक पासनं आता महानगरपालिकेला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक प्रकारे रेव्हेन्यू देखील मिळतोय. आणि त्यासोबत हे शहर सेफ शहर करण्याकरता 2000 CCTV आपण लावले आहेत. त्याचे कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये फेस रिकग्निशन आपण लावला आहे. त्याच्यामध्ये नंबर आयडेंटिफिकेशन आपण लावला आहे. आता त्याला AI बेस आपण करतो. म्हणजे कुठेही काही घटना घडली तर एका मिनिटात आपल्याला कोणी केलाय हे कळेल, कशी घडली आहे कळेल. या ठिकाणी एखादा जुलूस असेल तर त्याचं देखील मॅनेजमेंट या सेफ सिटीच्या या CCTVच्या माध्यमातून आपण करू. आणि पुढच्या काळामध्ये ट्रॅफिकचं जे मॅनेजमेंट आहे त्यामध्येही सगळा लिगसी डेटा आणि त्यासोबत जिओ स्पेशल डेटा, गुगल इमेजरी या सगळ्यांचं एकत्रित करून एक AI मॉडेल तयार करून ट्रॅफिक सिम्युलेशन आपण करतो की ज्या माध्यमातून ट्रॅफिकही स्मूथली गेला पाहिजे आणि लोकांनाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे. खरं म्हणजे बंधू भगिनींनो सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी जर सांगायला लागलो अजून 3 सभा मुंबईला जाऊन मला करायच्या आहेत, त्यातली एखादी सभा रद्द करावी लागेल. पण हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे? हे सगळं सांगण्याचं कारण हेच आहे, हे सगळं मागच्या काळात होत नव्हतं, पण तुम्ही भाजपला निवडून दिल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. कमी काळामध्ये हे सगळं आम्ही करून दाखवलेलं आहे आणि पुढे देखील याही पेक्षा चांगलं आम्हाला करायचं आहे. आता या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक विकासाचं विजन आमचं तयार झालेलं आहे. ते विजन पूर्ण करायचं आहे. आम्ही पुण्याला ग्रोथ हब म्हणून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, आणि मला अतिशय आनंद आहे मी स्वतः मुख्यमंत्री असताना PMRDA ची स्थापना केली. ते PMRDAचं क्षेत्र असेल याचा एकात्मिक विचार करून आम्ही या एकात्मिक अर्बन ॲग्लोमरेशनला भारतातलं सगळ्यात व्हायब्रंट अशा प्रकारचं अर्बन ॲग्लोमरेशन तयार करू इच्छितो. पण त्याकरता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा मला महत्वाचा आहे. आणि म्हणून येत्या 15 तारखेला आपल्या सगळ्यांना आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. माझ्या अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत, त्यांना देखील सांगू इच्छितो ज्यावेळेस पूर्ण बहुमताने भाजपचं सरकार आलं, काही लोक म्हणायचे आता यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्ष होऊन गेलं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. आणि मी या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांना सांगू इच्छितो आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर तुम्हाला एक जबाबदारी देऊन जातो. आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, लखपती दीदी. कारण माननीय मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय. 50 लाख महिलांना आम्ही लखपती दीदी केलाय. आता 4 महिन्यात तो आकडा 1 कोटीपर्यंत जाणार आहे. पुढच्या काळात ज्यावेळेस मी येईल
त्यावेळेस काय काम केलं हे तर विचारीनच, पण सगळ्या नगरसेवकांना हेही विचारीन की तुमच्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये किती लखपती दिदी केल्या हे देखील त्या ठिकाणी विचारील. आमचे महेश दादा म्हणाले कोणीतरी SRA मध्ये धमक्या देत आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना धमक्या देण्याची हिंमत कोणाची होते आहे? काळजी करू नका, इथे कायद्याचं राज्य चालेल, धमक्यांचं राज्य चालणार नाही. कोणी जर धमकी देत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला आमचे पोलीस सक्षम आहेत. मलाही त्याच्यामध्ये इंटरफिअर करायची आवश्यकता नाही आहे, संवेदनशील आहेत. आणि दादा पुढच्या काळामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, SRA ची जी अपेक्स बॉडी आहे, जी मेन SRA आहे, त्याचा अध्यक्ष मीच आहे, मुख्यमंत्री म्हणून मीच अध्यक्ष आहे. त्यामुळे कोणी जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मग जनतेच्या हिताकरता 16 तारखेनंतर काय कारवाई करायची ते आपण निश्चितपणे ठरवू. कुठल्याही पद्धतीनं जनतेला त्रास होऊ द्यायचा नाही हे आपण ठरवलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण 15 तारखेला मतदान केंद्रात जा. प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत. 4 मतं. ज्या मशीनवर जिथे कमळ दिसेल, माणूस पाहू नका, चेहरा पाहू नका, उमेदवार पाहू नका.